वेगाने येणाऱ्या कंटेनरने मोटारसायकलसह मिनी बसला धडक देऊन झालेल्या अपघातात एक ठार तर 14 जण जखमी झाले आहेत। ही घटना रविवारी दुपारी 2:30 वाजता सोलापूर पुणे महामार्गावर तळेगाव पाटीजवळ घडली। या अपघातात मोटारसायकलस्वार ठार झाला तर बस उलटल्याने प्रवासी जखमी झाले आहेत। तुळजापूर अक्कलकोट देवदर्शन करून भोर तालुक्यातील प्रवासी पंढरपूरकडे देवदर्शनासाठी MH12 KQ 1175 या मिनी बसमधून निघाले होते। त्यात एकूण चालकासह 15 प्रवासी प्रवास करीत होते। ही बस कोळगाव पाटीजवळ आली असता पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर NL 1 AA 7205 ने रोड क्रॉस करणाऱ्या MH12 CN 0335 या मोटारसायकलला जोराची धडक दिली आणि पुढे येऊन मिनी बसलाही धडक दिली। यात मोटारसायकलवरील दयानंद भोसले राहणार लामोटी तालुका मोहोळ हे जखमी होऊन मयत झाले। मिनी बसमधील सई मांढरे, सोनाली पडळकर, रेखा चौधरी, चालक लक्ष्मण पवार, संगीता शेंडगे, तेजस्विनी मांढरे, प्राची मांढरे, छावा शेंडगे, बेबी गायकवाड, कोमल मांढरे, परी जोरकर, भक्ती मांढरे, अनिता बारके, आरव खाटे सर्व राहणार पुसेगाव तालुका भोर हे गंभीर जखमी झाले आहेत। यातील प्रवाशांना उपचारासाठी सोलापूर तर काहींना मोहोळ येथे लाईफ केअर हॉस्पिटल येथे हलवण्यात आले। मोटारसायकलवरील दयानंद भोसले यांना सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। घटना घडल्यानंतर API पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल क्षीरसागर, हवालदार आदलिंगे तसेच कोळेगाव येथील हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी मदत केली।